पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव, नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी। तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी। शरण शरण हनुमंता, शरण तुम्हारो राम दूता, 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 तुम्हारो राम। हरि शरण शरण हनुमंता, तुम्हारा राम दूता, काय भक्ति जाता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता भगवान श्री पंढरीराया आदी करून देवदेवतांच्या माऊली श्री तुकोबराय आदी करून सकल संतांच्या पवित्र आणि भव्य दिव्य मंदिराच्या प्रांगणात जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा जन्मोत्सव व अनुग्रह दिनानिमित्ताचा हा भव्य दिव्य सोहळा आपल्या सांगवी सूर्या या गावामध्ये संपन्न होतोय। त्यात आजची ही द्वितीय दिनाची हरिकीर्तन सेवा, कीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग महाराजांचा असून तुकोबराय या अभंगामध्ये मृत्यूलोकामध्ये समग्र जन्माला आलेल्या मनुष्य प्राणी मात्रांकरिता पुण्यवान होण्याचा सुलभ आणि सोपा उपाय सांगतात। घेता सज्जनाची नावे, सज्जनाचं नाव घेतलं की पुण्यवान होतंय माणूस। पण हे सज्जनाचं नाव घेण्याकरिता काही सयास प्रयास अशी काही अनेक पदार्थ वस्तूची आवश्यकता नाही। शक्यतो सज्जनाची स्तुती आपल्याकडून होत नाही। असा हा फुकाचा महालाभ आहे। जर नाव घेतलं तर हा पदरी पडतोय। तुकोबरायांचं दुसरे चरणातलं मत आहे। जीवनाला समाधान विश्रांती पाहिजे असेल तर संत चरणारविंदी आपला समर्पण भाव असला पाहिजे। पायी संताची आभाव, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। एवढंच नव्हे, सज्जनाचं नाव जर जीवनामध्ये घेतलं तर केलेल्या झालेल्या कर्मातून जे पाप असतं ते पाप निवृत्त होतं, नाहीसं होतं। जाती संताची आ जपेन तुका म्हणे पापी। आता ऐका, पुण्यवान व्हायचंय, सज्जनाचं नाव घ्या। काय आपल्या वाणीला त्याचं प्रयास काही आवश्यकता नाही, सहजरित्या घेऊ शकतो। महालाभ हा फुकाचा आहे, तो प्राप्त करून घेऊ शकतो। विश्रांती समाधान पाहिजे, संत चरणी समर्पण भाव करा। आणि पाप जर आपलं नाहीसं करायचं असेल तर संतांच्या नामाचा जप करा। विठ्ठल विठ्ठल
नामयज्ञ सोहळा भगवत कृपेने माऊली श्री तुकोबरायनाथ महाराज आदी करून संतांच्या कृपा प्रसादाने आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज सद्गुरू व्यंकट स्वामी महाराज असतील आणि या परिसर प्रांतातील महान संत साधू सिद्ध मुनी अशा महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या आयोजित उपस्थित सेवा या भक्ती रूपाने आपल्या सर्वांच्या संघ सान्निध्यामध्ये ही महाराज मंडळी आमची सर्व आदरणीय शिवाजी महाराज असतील, आदरणीय भास्कर महाराज आहेत, आदरणीय आमचे शिंदे महाराज आहेत, पुन्हा त्यांची वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी मृदंगाचार्य कसे आहेत तुम्हाला शेलटी कळती का? तसंच काम आहे, दिसतच नाही कुणीकडे चालली ती, तसं कुणीकडे वाजवत नाहीत असं मला म्हणायचं आहे. सुंदर वाजवतात तसं नागमोडी डुलतोय मनुष्य. समोर बसलेली ही श्रोते मंडळी खूप सुंदर आहेत, संशिष्ट मौली अगदी उत्तम आहेत. या उत्तम आणि प्रशस्त प्रफुल्लित वातावरणामध्ये आपली तनमन धनातली भक्ती ही भगवतचरणी समर्पण करायची. ऐका, देणारा असा असावं, घेणाऱ्याला त्याची ओढ लागावी, भक्ती अशी करावी, देवाला वाटावं, यांनी माझ्याकडे समर्पण कधी करतोय. विठाला विठाला तसा देवा तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना आहे. प्रभू तुम्ही महिषांची आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. आपण ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं नियोजन केलंय, उपस्थितही बहुसंख्येने आहात आणि संकल्पित वेळेमध्ये आपली सेवा पूर्ण करायची. अभंगाचा विषय प्रास्ताविकतेचा असा आहे, मनुष्य जीवनामध्ये पुण्याची अतिशय आवश्यकता आहे. एका वाक्यात सांगतो, ज्याला सुखाने जगायचं त्यांनी पुण्य मिळवा. विठ्ठल एकाच शब्दात सांगतो, ज्याला सुखाने जगायचं त्यांनी काय मिळवा? पुण्य. ज्याला दुःखाने जगायचंय काय मिळवायचंय ते मी सांगत. पण सुखाने जगण्यासाठी, सुखाने आनंदाने आयुष्याचा कालक्रमण करण्याकरता पुण्य आवश्यक आहे. ते कोणाजवळ आहे? पुण्याचा ठेवा कोणाजवळ आहे? तर ते संतांच्या जवळ आहे. संतांच्या जवळ गेलं, संत आपल्या जवळ आले का ते आपल्याला पुण्यवान केल्याशिवाय राहत नाही. पुनीत केले विष्णू दास संगे अपुलिया दोषी. दोषाचं निवारण करतात आणि पुण्यवान या मानवी जीवाला करतात. माणूस पुण्यवान झाला की सुखी झाला. माणूस दुखी काय? पुण्य नाही म्हणून. म्हणले किती वेळेला आम्ही बाजारात जातो, मोठ्या सिटीला जातो, इकडे तिकडे भ्रमण करतो, तीर्थाटन करतो, प्रपंचातला अनन्य प्रकारचा भार वाहतो, नवे नवे नाविन्यता जबाबदाऱ्या स्वीकारतो, प्रपंचाच्या उन्नतीसाठी उलाढाल्या फार फार करतो, पण आम्हाला अनेक पुण्य मिळवावं असं साधन सापडलं नाही. कळालं का? ले टाकाऊ केरात चांगली वस्तू सापडत नसती, हे लक्षात ठेवा. टाकाऊ आहे ना, त्याच्यात चांगली वस्तू सापडत नसती. आणि चांगल्या वस्तूवर टाकाऊ कचरा टाकणारे माणसं चांगली नसती. बघा, मग चांगली वस्तू कुठे आहे? तुम्हाला काहीच वाईट नाही, काहीच वाईट नाहीच दोषी नाही, कुठल्याच प्रकारचं आपल्याला अनहिताचं नाही, असं हितदायी फलदायी जर ज्यांच्याकडे असेल ते फक्त संत आहेत, एकमेव संत आहे. मला आज संत हा विषय प्रामुख्याने सांगायचा आहे. 2-4 मुद्दे सांगणार आहे, थांबणार आहे मी. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनचरित्राकडे पहा. तुकोबरायांच्या उंचीकडे पहा, विचाराकडे पहा, तुकोबरायांचा आचार पहा,
तुकोबरायचा आमच्या गुरु रे घुलेबाबांच्या भाषेत सांगायचं ठरलं ना, तुकाराम महाराजांचा संसार जरी बघितला तरी माणसाचा उद्धार होईल. विठ्ठल मोठ्या माणसाचं साध्य रूपता काय, साधन पाहिलं काय, सामान्याचं कल्याण होतंय. पण बघितलं पाहिजे. लोक नुसते म्हणते त्यांना काय मजा मारते, मजा उगच आली का वरून आबाळातून, सांगा ना. नाही, बऱ्याचशा माणसाचा असा भाग असतो. बरेचशे माणसं अशी चर्चा करतात, तुम्हाला काय मोठा बंगला बांधलाय, तुमची मजा आहे. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. मोठा बंगला बांधलाय, तुमची मजा आहे असं म्हणणार आहेत. असं काही निसर्गात नियम लिहिलाय का? ज्याने बंगला बांधलाय त्याचं नाव घेऊन त्याच्याच नावे फक्त वाळू, सिमेंट, मिस्त्री मिळू शकतो, दुसऱ्याला मिळणार नाही. असं कुठं लिहिलंय का? कायदा आहे का काही? त्याच माणसाला मिळतो, हे सगळे साहित्य सामुग्री त्यालाच मिळते असं काही लिहिलेलं आहे? कोणी घेऊ शकतं. तुम्ही कीर्तन संपल्यावर 100 गोण्या सिमेंट आणू शकतात. आता नका आणू, आणू शकतो ना. काही माणसांनी म्हणा तुम्ही गाडी घेतली, तुमची मजा आहे, तुम्हाला काय मिळतंय, असं लिहिलंय का? त्यांनाच शोरूम गाडी देऊ शकतं, बाकीच्याला कोणी आणू शकतं ना. तुमचं बरं आहे, तासभर वाजलं की छान अशा हातात, असं काही लिहिलंय का? महाराजांनीच फक्त महाराजांच्या जवळ राहायचं आणि मृदंग शिकायचा? अजिबात नाही. बसलेल्यापैकी उद्यापासून तास सुरू करा. तुम्ही महाराज झाले, तुमचं छान आहे असं लिहिलंय का? आमच्या दोघा चौघांचेच नाव आळंदीच्या तिथं कमानवर लिहिलं, ते एवढ्यांनीच आळंदीत यायचं, बाकीच्यानी यायचं नाही. सगळ्यांसाठी शब्द प्रमाणे सांगतो. सकळांशी येथे यारे यारे लान थोर याती भलती नारी यारे यारे लहान थोर याती भलती नारी हे करो विचार नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची. यारे यारे लान थोर याती भलती नारी हे करो नलगे चिंता कवना, कलावा विचार नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची. यारे यारे लहान पोर यादी वरती नारी नर, कलावा विचार नलगे चिंता कवनाची. सकळांशी आणि यारे यारे लहान थोर, या भगवान परमात्मा निर्मित जे हे विश्व आहे, या विश्वातल्या कुठल्याच वस्तूला, पदार्थ, गोष्टीला प्राप्त करण्याकरता अशक्य नाही. कठीण आहे, शब्द कळा, कठीण आहे पण अशक्य नाही. परमात्मा मिळणं, भक्ती करणं याच्यासाठी सुद्धा कठीणच शब्द आहे, अशक्य नाही. मग त्याच्या अलीकडंच सगळं आहे, मग ते अशक्य असेल कसं? मग आम्हाला कसं मिळत नाही? कसं मिळत नाही या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे, जे पाहिजे ते मिळवण्याचा अधिकार आपला झाला की ती त्या ऐच्छिक फल वस्तू मिळाली म्हणून समजा. हो, अधिकार जर नाही, वस्तू मिळू शकत नाही. पुण्य होण्याकरता परमार्थ करतो त्याला पुण्यच मिळणार. पुण्य होण्याकरता न केलेला परमार्थ त्याला जे पाहिजे तेच मिळणार. संसार करण्याकरता संसारातलं कष्ट करतो त्याला संसारातलं मिळणार. एखाद्याला नोकरी लागण्याकरता अभ्यास केला, त्याने चांगला अभ्यास केला, त्याला नोकरी लागणार. एखाद्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काही भरारी घेतली, गरुड झेप घेतली, त्याला त्याच्यातली त्याला उन्नती होणार. पण आपण जर अधिकारस्पद झालो तर
अजिबात कोणावर बोलायचं नाही, कोणावर नाराज व्हायचं नाही आणि स्वतःवरही नाराज व्हायचं नाही. आता तुम्हाला कळालंय, महाराज होण्याकरता बंधन नाही, गाडी घेण्याकरता नाही, बंगला घेण्याकरता बांधण्याकरता नाही, नोकरी लागण्याकरता नाही, मृदंगाचार्य होण्याकरता नाही. काय व्हायचंय ते ऐका, शब्द सांगतो मी प्रमाणासह. हे तर अलीकडे व्हायचं, पण देव होण्यासाठी सुद्धा बंधन नाही. देवाची होईन म्हणती ते होती, ज्यांनी देव व्हायचं ठरवलंय ते देव होती. तिथे देवाची होनी ठेलो, तिथे देवाची होनी तेरे देवाची होनी ठेलो, तेरे देवाची होनी ठेलो. देव पहावया गेलो, तिथे देवाची होनी ठेलो, तिथे देवाची होनी ठेलो, तिथे देवाची होनी ठेलो. देव पाहावया गेलो, तेरे देवाची होनी ठेलो, तेरे देवाची होनी ठेलो, तेरे देवाची होनी वा, पहावयाशी गेलो देवाची होऊन. देव होता येतं, संत होता येतं, आणि प्रपंचातलं काय होता येत नाही, काय मिळवता येत नाही, काय अशक्य. लोक वंगाळवणी बोलत येत नुसते. महाराज मी 8 महिने झाले हरिपाठ गोकितोय, मला हरिपाठच पाठ व्हायना. त्याच्याकडे पोट कर ना, पाठ केल्यावर कशी होईल. त्याच्याकडे पोट करावं लागेल. नाही नाही, पोट बी त्याच्याकडेच आहे म्हणला, पंगत एक सोडित नाही महाराज. आता पोटावर नुसता घट बसून चलतो का. पाठांतर काही त्याच्यात चित्ताची काही एकाग्रता केली पाहिजे का नाही. साधी गोष्ट आहे, साधी माता माऊली जर सकाळी स्वयंपाक करायला लागली आणि 2 लेकरं एक साडीचं पदर ओढतंय, दुसरं त्या पीठ मळते त्याच्यामध्ये हात घालतंय, तर ती माता माऊली 2, 3, 4 सेकंद थांबते आणि मालकाला म्हणते ऐकायचं का. म्हणले काय, यांना मंदिराकडे नेता का स्वयंपाक करता, कोणतं करता, दोन्हीतून कोणतं करता. त्याने सांगितलं त्यांनाच नेतो मंदिराकडं, मग स्वयंपाक बनवते. स्वयंपाकात विक्षेप जमत नाही, परमार्थात कसं जमत. माणसामध्ये ज्ञान धकून, काय धकून घ्या, धकून घ्यायची वस्तू गोष्ट आहे काही नाही. देव होता येतं, संत होता येतं. ऐका, पुण्यवान व्हायचं तर काहीच अवघड नाही, इतका सुलभ उपाय. मला पुण्यवान व्हायचं इथपर्यंत चिंतन सांगायचं. हो, काही पण होता येत. हे होण्याकरिता, हे मिळवण्याकरता. आता ऐका पुन्हा दुसरा मुद्दा. मी तुम्हाला जेवढे मुद्दे सांगितले ते मुद्दे सांगत असताना ते मिळवण्याकरता त्याला उंची 7च फूट पाहिजे. असं काही आहे का महाराज. आळंदीला तुम्हाला यायचं आहे ना, तर तुम्हाला 6 फूट उंची लागत. हाय काही हाय नाही ना. म्हणले तुम्ही काय करताय, सकाळी बसले पायरीवर इथं मंदिराच्या. अहो म्हणले एक बंगला बांधायचा प्लॅनिंग केलाय, पण आमची मंडळी उंचीतच बसा ना हो, हाईट कमी भरती, त्यांनी बंगला बांधताय ना. हाय असं आहे नाही. म्हणले पैसे नाहीत म्हणून थांबलाय. पाहुणे म्हणले सुरू करा, होत असतं, अडत नाही. कुठल्याच गोष्टीला कुठलंच बंधन प्रतिबंधन काही नाही. आपण अधिकार मिळवला की ते प्राप्त होतं. प्रमाण सांगतो, जो जे वांछील तो ते लाव. जे पाहिजे ते मिळतं. फक्त तो अधिकार काय केला पाहिजे, मिळवला पाहिजे. एक जणाला मोटरसायकलच चालवता येत नव्हती. काय
चालवताच येत नव्हती. त्याला समजून सांगितलं, बाबा असं चालू करायची, असं त्याचा गेअर टाकायचा, असा क्लच धरायचा, असं ब्रेक असतं, अशी सरळ बघायचं, रस्ता जर वळणाचा आला तर असं हँडल वळायचा. त्याला अशी सगळी समजून ट्रीटमेंट दिली, पण त्याला काय ती डोक्यात बसना. तो म्हणला, राव महिना झालं हे सांगतात पण माझ्या डोक्यात बसना, आणि मला तर गाडी शिकायची, काय केलं पाहिजे. मग त्याच्या लक्षात आलं, याला डायरेक्ट शिकवून उपयोग नाही. याने काय करायचं, गाडी चालूच नाही करायची, आणि याला फक्त म्हणायचं पाठीमागून लुटीत राहा. 15 दिवस नुसता लोटायला लावला. काय केलं, लोटायला लावलं. 15 दिवस लोटल्याच्या नंतर म्हणला, आता एकदा समजून सांग बरं. म्हणला, कमर बसलं लुटू लुटू, ठाला विठाला. मरायला लागलो ना म्हणला लोटू लुटू. किती दिवस लोटायचं, आता लक्षात घे म्हणला. आणि जर तुला हे सांगितलेलं लक्षात बसलं नाही तर पुन्हा प्रयोग लोटायचा नाही. नाही म्हणला, आता लक्षच देतो. शिकलं ते. काय झालं ते, कशाच्या भीतीमुळं. मग ज्याला नरकाची भीती त्याचा परमार्थच उजायला हवा. ज्याला त्याची भीती नाही ना, त्याचा परमार्थ दिसायला स्वच्छ असला, कसाही असला तरी तो फलदायी ठरत. असं बंधन प्रतिबंधन नाही. देव होण्याकरता, संत होण्याकरता. ऐका, पुन्हा सोपं किती सांगितलंय ऐका. आता हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणले, महाराज तुम्ही पाप निवृत्तीचा उपाय सांगितलाय, संताच्या नावाचा जप करा. आणि लोक तर म्हणतात कुंभमेळ्यात जा, स्नान करा. तुमचं ऐकावं का त्यांचं ऐकावं. चंद्रभागेला जा, स्नान करा. इंद्रायणीला स्नान करा. बघा, नामदेव महाराज म्हणले, लय भानगडीत पडू नका. कामाधंद्याचे दिवस आहेत, प्रापंचिक माणसं आहेत आपण. घरीच असल्या असल्या स्नान करताना नुसतं मुखाने गंगा गंगा म्हणा. काय म्हणा, सकळ दोष हे जाय भंगा सकळ दोष, जाय भंगा सकळ दोष. हरी वाच म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाय भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. बघा असं पाहिजे. रेडी काम आहे सगळं. आणि लय उगा 2-3 पोते नारळाचे वाटायला जमा करी जाऊ नका. हो, असे 5 पांडवच पण कामच. 100 कौरव डुलले पाहिजेत, म्हणजे ऐकणाराला नाही बरं का, म्हणून ते बिघडायचं नसलेला कुठं ना. ठाला विठाला. मला सांगायचं तात्पर्य की छान असा मोजका ग्रुप असलं ना समाधान वाटतं. आणि मला लगेच लक्षात येतं, गावात आलं आणि कीर्तनाला विणा घेतलं कीच लक्षात येतं. शिस्त, परंपरा, ही परंपरा आहे. ही एवम परंपरा प्राप्तम इमम राजर्ष विदू. परंपरा आहेत हे आपल्या, उगच नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, वाचे म्हणता गंगा गंगा. नुसतं वाचने गंगा गंगा म्हणा, सकल दोष जाईल. त्या गंगेचं स्नान घरी बसल्या बसल्या होईल. याच्यापेक्षा काय सोपं सांगा ना. दुसरा मुद्दा म्हणले, महाराज आमचं काही शाळा शिक्षण झालेलं नाही, काय नाही, आम्हाला वाचिता येत नाही हो.
तुम्ही कीर्तनात ज्ञानेश्वरी वाचायला सांगता, गीता वाचायला सांगता, गाथा वाचायला सांगता, आम्हाला वाचिताच येत नाही काय वाचायचंय. महाराज म्हणले भानगडीतच पडू नका. ग्रंथ आणायचा, तो उघडायचा, अध्ययन ओव्यान श्लोकन जाऊच नका म्हणले तिकडं. मग नुसतं गीता गीता नुसतं म्हणा. नाही पुनरावृत्ती हे तयानरा, नाही पुनरावृत्ती गीता 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 वाचले मनाने, नाही पुनरावृत्ती, नाही पुनरावृत्ती तयानरा. छान प्रमाण आहे. आणि तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवतात. थोड्या पाठीमागच्या टाळ्या वाजवत नाही. म्हणजे भजन मी सुद्धा वाजवतो. आपण सर्वांनी मिळून हे कीर्तन आहे, भजन आहे. टाळी वाजवायची. आमचे महाराज लोक काय काय वाजवा टाळ्या, टाळ्या वाजवा, पाठीमागची टाळ्या वाजवा. एक म्हातारा माणूस उठला आणि म्हणला, तू का आवाज येतो? हा मलाच कवर सांगतो. महाराज खाली बसून तांब्याभर पाणी पिलंय. सांगणं नको, भानगडीत पडणं नको. सगळ्यांचं मिळून कीर्तन आहे, एकट्या दुकट्याचं नाही. हो, पुन्हा जन्म नाही मरण नाही, लक्षात घ्या. फक्त गीता गीता. गंगेचं नाव घेतलं, ग्रंथाचं नाव घेतलं, देवाचं नाव तिसरं सांगतो, देवाचं नाव घेतलं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाचं नाव किती सोपं आहे. याच्यापेक्षा सोपं आता काही नाही. एक पंक्तीला माणूस बसला जेवायला, आणि जेवायला बसल्याच्या नंतर त्याला वाढणारा आला. त्याच्या पात्रावर सर्व पदार्थ वाढले. तो वाढणारा त्याचा जोडीदार होता, जवळीकतेचा. जेवायला बसलेला म्हणला जोडीदार, बस म्हणला खाली. म्हणला काय? माझं असं म्हणणं आहे म्हणला, तू खूप सुंदर पदार्थ वाढलेत, पण मला पात्रातलं घ्यायचं, तोंडात टाकायचं, हे जरा कुठनाच वाटतोय म्हणले. मला आळसच आलाय म्हणले. तो म्हणला, माझा तुझ्यावर जीव आहे म्हणला, मी इथंच बसतो आणि तुला जीव घालतो, टेन्शन नको घेऊ म्हणला. मग ते जोडीदार वाढणारा होता, वाढायचं ठेवून दिलं, खाली बसला मांडी घालून. त्याच्यातला घास घेतला, याला भरवला. पहिला घास खाल्ला. म्हणला जोडीदार, म्हणले काय? अरे म्हणला, तू घास भरवला, माझ्यावर किती जीव आहे म्हणला, पण मला आता चावायचा कंटाळा येतो. असू दे म्हणला, तुझ्यासाठी मी ये म्हणला, काळजी नको करू. त्याने घास बारीक केला आणि तो घास भरवला. तेवढा घास खाल्ला. म्हणला, मित्रा तुला खरं सांगू का मनातून? म्हणला काय? मला गिळायचा सुद्धा कंटाळा यायला लागलाय म्हणला. मग हे जीच वाढणारं उठलं, नरडच दाबलं तिथून. तुला जगूनच देत नाही म्हणला, आता तुला नुसतं गिळायचा कंटाळा यायला लागलाय. एवढी सोपी भक्ती साधना सांगूनही माणसं करीनात म्हणल्यावर याच्यापेक्षा सोपं एकच आहे, पदर पैशाने दोरी घेणे. नाही नाही, घरी आपलं घास काही गवत बांधायचं. ठाला विठाला याच्यापेक्षा सोपी भक्ती काय सांगा ना तुम्ही. गंगा गंगा म्हणा, दोष जातोय. आता हे आपल्याला शिकलेले ते नसतात. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरु गंगाद्वारे कुशावर्ती बिल्वकी नीलपर्वते स्नात्वा कणकले तीर्थ पुनर्जन्म न विद्यते. असलं कुठं आपल्याला कधी जमलंय? नाही नाही येत. गंगा गंगा गंगा, हर हर नर्मदे, स्नान करायचं छान. काय काय आंघोळ्या करायच्या तरी कळत आहेत का?
डोक्यावर पाणी घ्यावं अगोदर का हातपाय धुवा अगोदर हे दोन्हीतून मेळ लागला पाहिजे ना. काय करावं लागतंय अगोदर सांगा. त्याला विश्वास आहे ना. मोघम आहे काय. बकेट पुढे घेतली की केलं सुरू नाही. त्याला सुद्धा हे तांब्या भरून घ्यायचा. गंगा गंगा म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, श्री विठ्ठल केशवा माधवा म्हणा आणि डोक्यावरती पाण्याचा तांब्या ओतायचा. तिथून पुढे स्नानाला सुरुवात करायची. काही काही पाय धुतीत अगोदर असंही. कायचा तर लई क्रम उलटा आहे. अगोदर पाय घाशीत मग दात घाशीत आणि दोन्ही झाल्यावर मग राहिलेलं घाशीत. आंघोळ्या तरी सुतात करतात का माणसं. एक तर माणूस मी स्नान करताना माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. त्याने वरून असं पाणी टाकलं ते खाली पोचायच्या आत वरचं पुसून काढलं. म्हणलं हे काय स्नान आहे का. हे स्नान म्हणतात का काय याला. म्हणले महाराज सगळं आता गिटकीन निघले. स्नान सुद्धा गिटकीनच आहे म्हणलं. आंघोळ सुद्धा काय नाही. बाह्य शुची झाली पाहिजे स्नानाने. नामाने अंतरशुची झाली पाहिजे. मी सांगत होतो गंगेचं नाव दोषभंगाचं आहे. ग्रंथाचं जन्म मरण नाही सोय. देवाचं नाव मोक्ष मिळतो आणि संतांचं नाव घेतल्यावर पुण्यवान होतं. तो खूप बरं आहे सांगता. टाळी वाजवा भजन करा. झोपायचं कामच नाही. आणि एवढ्यातून जर एखाद्याला आलीच एवढा आरडाओरडा तरी झोप आलीच आपल्या गाडीत अंतराय पांघरायचं. मस्त झोप घ्या. मी निघाल्यावर परत देऊन टाका. उद्या लागल ना कुठंतरी पुन्हा. झोपायचं नाही. झोपेने तर सत्यनाश केलाय सगळा. आणि आपल्याला कुठं जायचंय. तहान भूक हरपली. रात्र नकळे दिवस नकळे. तिकडे गेल्यावर तर आपल्याला काहीच नकळे. बरोबर आहे का नाही. तिथपर्यंत जायचं सोपं आहे का नाही. आपल्या ग्रामीण आणि शहरालगत अशा भागामध्ये कीर्तन आहे. म्हणून
सुंदर असे तुकोबारायांचे शब्द आहेत. जीवनामध्ये पुण्यवान व्हायचं सज्जनाचं नाव घ्या. सकाळी सकाळी प्रत्येक गावामध्ये बस स्टँड हॉटेल जवळ कुठंतरी माणसं जमवण्याचं ठिकाण असतं, प्रत्येक गावात आहे. आणि तिथे सकाळी सकाळी पुरुष मंडळी लवकरात लवकर तिथं कसं जाता येईल याचा प्रयत्न प्रत्येक गावात करते. आमच्या गावातही, तुमच्या गावातही, दुसऱ्या गावातही. काम काहीच नसतं, पण तिथं जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जातात माणसं. बरोबर आहे का नाही बा? हा, ते कशासाठी जावं लागतं तुम्हाला सांगतो. दोघांनी बोलायचं, आपापसात दोघांनी बोलायचं, आणि तिसरा दिसला आणि त्यो का दोघाच्या मध्ये आला की चहाला टाकायचा. याच्या पलीकडे काय? बस, काम काहीच नसतं. बरं, हे किती वेळ थांबतात, किती वेळ थांबतात असा विचार केला. प्रत्येकाला अंदाज आला का घरी आटोपला असन की निघाली. हे सगळ्यांचा दैनंदिन कार्यक्रम सकाळ सकाळी असतो. मग असे जमलेले त्या जमलेल्या याच्यामध्ये एक जणांनी एक शक्कल काढली. म्हणले असं आहे, 11,000 रुपयाचं बक्षीस म्हणले, आणि एक म्हणले 1,000 रुपयाचं बक्षीस. आणि म्हणले पण बक्षीस आहे, पण त्याचं काय कृती सांगा ना, काय करायची. ऐका म्हणले, 11,000 रुपयाचं बक्षीस त्याचा, पण 1,000 रुपयाचं बक्षीस त्याची काय कृती करायची. म्हणले बक्षीस कोण देणार. म्हणले मी पुकारतो, मीच देणार. बर ठीक आहे, सांग म्हणले काय करायचंय. आता बक्षीस हा शब्द ऐकल्याच्या नंतर, अनुदान ऐकल्याच्या नंतर, आणि विमा आलाय म्हणल्याच्या नंतर लोकाला जवळ या म्हणायची गरज नाही. आता चालू कीर्तना जर एखाद्याने म्हणलं ना याद्या लागल्यात, काही जाऊन नाव वाचून माघारी येऊन बसायला बसले. हो, तिकडं तर गावाकडं आहे बा, आमच्या इकडं काय असेल ती मला नाही सांगता येत. आणि मग 11,000 रुपयाचं बक्षीस असं होतं की सांगेल त्या नावाच्या व्यक्तीला रात्री 6 पासून तर सकाळी 6 पर्यंत 12 तास त्याचं चांगलं वर्णन करायचं. बक्षीस किती? 11,000. आणि 1,000 रुपयाच्या बक्षिसाचं पण असं होता की सांगेल त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीला रात्रभर दूषणं द्यायची, वाईट शब्दाने बोलायचं, शिव्या द्यायच्या थोडक्यामध्ये, आणि बक्षीस किती? 1,000 रुपये. म्हणले बरं, हे एका माणसासाठी का कोणी बी हे करू शकतं. म्हणले 500 लोक करा, 200 करा, 100 करा, सगळ्याला बक्षीस देणार. म्हणले तसं मोगम नका, लाईननी धरा, लाईनी. जे आपापसात एकापाठोपाठ एक असे उभे राहिले, लाईन 100 लोकांची लागली. एकच लाईन 100 लोकांची लागली. किती लोकांची? 100 लोकांची. दुसऱ्या लाईनीला माणूसच नाही. विचारलं गेलं ही 100 लोकांची लाईन आहे, तुमचं म्हणणं काय? 1,000 रुपयाच्या लाईनीत येत का 11,000च्या? त्या लाईनीतल्याने सांगितलं 1,000 रुपयाच्या. अहो म्हणले बक्षीस इकडं 11,000चं आहे. म्हणले बक्षीस मोठं आहे, पण काम निटुब्याचं आहे. उगं फसू नका म्हणले. बक्षीस काय आहे? मोठं आहे, पण काम दोरीत आहे. आणि इकडं बक्षीस 1,000चे म्हणले, पण धोरणच नाही म्हणले. फक्त बोलायचंय. काय वाईट दूषणाने, वाईट शब्दाने कसं बोलायचं तसं बोलायचं, त्याला काही बंधन नाही. पण इकडे 11,000चं बक्षीस आहे, पण तिथे दोरीत बोलावं लागणार आहे, चांगलं वर्णन करावं लागणार आहे. लक्षात घ्या, इथं माझ्या शब्दाचं उत्तर आहे. हजारो लक्षावधी लोक आहेत, कुणी कुणाला चांगलं म्हणायला तयार नाही, आणि कुणी कोणाला वाईट म्हणल्याशिवाय राहत नाही, आणि पुण्य त्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही. आता अनेक सोपं सांगतो. चांगलं तरी तोंडानी म्हणायचंच, आणि वाईट तरी तोंडानी, हे तर कळत आहे ना आपल्याला. चांगलं तरी काय आहे? म्हणणंच आहे, आणि वाईट तरी
म्हणणंच आहे. पण ह्या दोन्ही म्हणण्यात, वाईट म्हणण्यात आपल्याला तोटा आहे, हानी आहे, आणि चांगलं म्हणण्यामध्ये आपल्याला फायदा आहे. ज्याला मनुष्य जीवनातला फायदा तोटा कळाला, त्याच्या जीवनातला तळा, त्याच्या जीवनातलं ध्येयवादी यश त्याला प्राप्त होतं. ही तुकोबरायांची गाथा संहिता शिकवण देते. भजन करा विठाला हो. आणि म्हणून चांगलं बोलणं, कोणाचंही त्याच्याविषयीचं चांगल्या शब्दाने स्तुत्यवाणी आपली ठेवणं, हे आपल्याला आपोआप सहजरित्या पुण्य मिळतंय. म्हणून गीता सज्जनाची नावे सहज सहज. आणि जो पुण्यवान होतो तो सुखी होतो. शब्द नीट ऐका, श्रीमंत होतो असं म्हणलो नाही मी, ऐका. त्याचा नात्या गोत्याचा विस्तार वाढतो मी असं म्हणलो नाही. त्याच्याकडे स्थावर मालमत्ता भरपूर वाढते असं म्हटलो नाही. त्याला लई मान मान्यता मिळते असं म्हटलो नाही. माझा शब्द नीट ऐका, पुण्यवान होतो तो सुखी होतो. ज्याच्याकडे पुण्य आहे त्याच्याकडे सुखाला कमी नाही. मग कोणाकडे पुण्य आहे? तुकोबराय म्हणले, माझ्या ज्ञानोबरायाकडे काय पुण्य सांगू का तुम्हाला? अहो, जिथे पुण्याला कमी नाही तिथे सुखाला काय कमी असणार? तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताचिया. चित्त समाधानी राहावं अशा प्रकारचं पुण्य ज्ञानोबरायाजवळ आहे. चित्त समाधानी राहावं असं पुण्य, असं सुख तुकोबरायांकडे. म्हणून तुकोबरायाचा जन्मोत्सव, तुकोबरायांचा हा अनुग्रह दिने. विठाला आणि हे आशीर्वाद, कृपा, ह्या जी गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मी मगाशी बोललो, स्पर्श केला की ह्या अधिकारास्पद मिळत असतात. हे विकत घेता येत नाहीत, ह्या वशिल्याने मिळत नाहीत. अधिकार मिळावा लागतो. अधिकार मिळला की त्या तुकोबरायांचा अधिकार झाला. सापडविले वाटे जाते गंगे स्नाना, मस्तकी तो जा. माग शुद्ध दशमी पाहुनी केला अंगीकार, मंत्र दिला रामकृष्ण हरी. हे कृतकृत्य झालो, निच्छा केली ते पावलो. हे धन्य जीवन आहे तुकोबरायांचं. नुसतं धन्य नाही, ब्रह्मतुल्य जीवन झालं तुकोबरायांचं. तुकिता ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. गाडे अभ्यासक जिथं विनम्र होतात तिथं तुम्ही आम्ही तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, मस्तक टेकावं. आणि या पुण्याची साधना आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी. ही पुण्याची साधना, ही भक्तीची साधना कोणी आरंभिली तर पहिले भक्त आहेत बजरंग बली. आणि बजरंग बलीने ही अंगीकारलेली केलेली सेवा तुकोबरायांनी त्यांच्याकडे विचारणा केली, काय भक्तीच्या त्या आणि मज दावाव्या. आणि त्यांनी दावलेली वाट ही तुमच्या आमच्यापर्यंत आली. घेता सज्जनाची नावे. म्हणून असा अलभ्य लाभ प्राप्त होण्याकरिता आपल्या वाणीला आपण सज्जनाच्या स्तुत्यर्थ नाव घेण्याविषयीचं तुकोबराय प्रबोधन करतात. आपण ते घेत राहावं. अभंगाचं दुसरं माझी
मला भुकाचा लेके माझी वाचा तुरी मला भुकासाठी मला भुकासाठी मला लेके माझी वाचा तुटी मला भुकाचा लेके माझी वाचा तुरी मला भुकासाठी लेके माझी वाचा तुटी मला भुकाचा लेके माझी वाचा तुरी मला भुकासाठी लेके माझी वाचा तुरी लेके माझी वाचा नाही तर हे विजोड जर जुळला ना लय अवघड आहे. नुसते कार्यकर्ते सिस्टीमवाल्याकडे बघत आहेत, सिस्टीमवाले गायकाकडे बघत आहेत आणि गायक एकामेकाकडे बघत आहेत आणि लोक सगळ्याकडे बघत आहेत. ताळमेळच नाही. बरोबर आहे की नाही महाराज? कारण घासा माझा बसलाय आणि तडतड करतोय बघा सारखा घासाला जरा सारखं हिंड फिरवणी हिंडायचं तिने तरी कुठून हे करीन म्हणजे कामानिमित्तच फिरवतो असतो. मला सांगायचं तात्पर्य की गोड आहेत, गुणवान आहेत आणि नामसप्ताहाचं निमित्त आहे म्हणून आपणा सर्वांना ही संगती हा लभ्य लाभ आहे. ऐका, कीर्तन मी जास्त वेळ सांगत नाही, लय कीर्तनात गर्दी सांगत नसतो, ध्यानात राहत नाही लोकांच्या. काय ताण देऊन उपयोगी. पहिल्या दिवशी कीर्तन झालं का दुसऱ्या दिवशीचे महाराज, आता मी दुसऱ्या दिवशीचे म्हणलं का रात्री कीर्तनाला मग गुळ द्यायलाच होतो. वा वा, इतक्या जवळ बसून कीर्तन ऐकलं म्हणल्यावर लक्षात बसलं असन, काही लक्षात राहिलं असन. सकाळी 11 वाजता गाथा भजन चालू झालं का तेव्हा डोक्यातलं काढलं म्हणलं का गडबड केली बा सकाळी 11 वाजता डोक्यातलं काढायला. म्हणले तुमचं कुठं बसन मग. ते खरंय. तिसऱ्या दिवशीचे महाराज आले, दुसऱ्या दिवशीचे डोक्यातले काढले, चौथ्या दिवशीचे आले, तिसऱ्या दिवशीचे काढले, 5व्या दिवशीचे आले, चौथा दिवस डोक्यातला. असा काला आला. आता काल्याच्या दिवशीचं कीर्तन डोक्यात ठेवायचं, ते काढायचं काही गरज आहे का? पुन्हा कीर्तन आहे का? नाही. म्हणलं काल्याचं तरी लक्षात ठेवा. ते म्हणले काल्याचं तर झाल्याच काढायचं. म्हणले हे तरी रातभर ठेवलंय. म्हणलं काल्याच्याला एवढी गडबड का? ते म्हणले बुंदी कुठं बसन मग. म्हणजे नील सप्ताह झाला आणि काय ध्यानात राहत आहे काय नाही. एक कीर्तनकार तर मला असं म्हणला माझ्या ध्यानात राहिना. म्हणलं तू बसून सांग, उठून गोटाळा नको करू. सोपं नाही एवढी गोष्ट. गावातले काही नवीन जर कार्यकर्ते झाले तर त्यांना पुकारायचा लय नाद. ए म्हणला आज मी पुकारितो, कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही उगं मध्ये डोकं खाली जाऊ नका. लोक म्हणले चांगलं आहे बा, गावात आपल्या हुशार माणसं व्हायला लागले. ते माईक जवळ आलं. हे बघा म्हणला आता अगदी 5च मिनिटात कीर्तन सुरू होणार आहे आणि सगळ्यांनी आथरांजा सतरून घ्या म्हणला. आथरांजा 17 म्हणला सगळे. अरे 17 अंतरा म्हण ना. इथं आल्यावर नाही ते डोक्यात येते ना, हाय ते जातंय. कीर्तन काय सोपं आहे का काय म्हणतात. म्हणजे गुरुवरे घुले बाबा म्हणायचे कीर्तन म्हणजे असं इकडे तिकडे लपाछपी खेळायची आणि भोगल्याला जाऊन शिवायचं. भोगला सुटला नाही पाहिजे. आणि ते जर सुटलं पुन्हा कीर्तनकार मॅप टाकलं तरी ठेप्यावर येत नाही. ठाला विठाला भजन करा. ठाला विठाला गोड प्रमाण दिले लक्षात घ्या. आपली वाणी ही संत उच्चारासाठी, नाम उच्चारासाठी, सद्वृत्तीसाठी आहे. आणि म्हणून आपण 4ही वाणीने संतांच्या विशेष नामाचा उच्चार केला पाहिजे. संतांच्या नामामध्ये इतकी ताकद आहे. ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, त्यांनी माऊली माऊली म्हणून जर बोट फिरवलं एके दिवशी ज्ञानेश्वरी वाचताच येते. इतकी माऊली शब्दात ताकद आहे.
तुकाराम तुकाराम नाव जर घेतलं, त्या तुकाराम नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे. काय होतंय माहिती का? तुकाराम 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 लक्षात. तुकाराम तुकाराम श्री तुकोबरायांचं नाम घेतलं. नाम घेता कापेय. माऊलींचं नाव घेतलं. काय पाहिजे ते बघा. पाहिजे ते या शब्दात सामर्थ्य. माणसं म्हणतात कधी महाराज हे नावच घ्यावा कधी कळत नाही. दुसरे कवा घ्यावा जावा जसे कळत येत तसे हे घ्यावं कळायला पाहिजे ना. दुसरे घ्यायचे कसे कळत येत टायमाला. होय महाराज घेतात का नाहीत. घ्या नाव म्हणलं की लगेच मग तर त्याला आण घालून ते विणून ते करून पिंडीवर बेलाचे पत्र ठेवून हा लावून भजून नाव घेऊन ते लई असतंय. लई लई तसलं आहे का काही. बरं लाजायचं काही विषय का नाही. तुम्हाला सत्यप्रत सांगतो. सत्यप्रत गुरुवर्य पूजनीय गुले बाबांची नित्य दैनंदिन त्यांची क्रमावली सांगतो मी तुम्हाला कशी. एका महान साधूची सांगतो. सकाळी उठले ना, उठल्याच्या नंतर उठल्या उठल्या त्याच अंथरुणावर मांडी घालून नासाग्र दृष्टी करून पंढरीश परमात्मा माता रुक्मिणीचं दर्शन स्वरूप समोर प्रत्यक्ष दृष्टी समोर आणून ज्ञानोबराय नाथ महाराज श्री तुकोबराय यांचं स्वरूप यांचे चरण दर्शन आणि तिथून पुढे 11 वेळा श्री विठ्ठल नामाचा जप असेल. तिथून पुढे श्री ज्ञानदेव श्री तुकोबराय हा जप 11 वेळेस असेल. अशा प्रकारची ही नित्यनेमावली उठल्या उठल्या करायची. अंथरुणाचा त्याग करायचा. पुन्हा सायंकाळच्या वेळेला झोपण्यापूर्वी हाच नित्यक्रम करायचा आणि शयन करायचं. लाभ झाला आमच्या जीवनामध्ये. आमच्या आयुष्यातला परमार्थ फलिद्रूप झाला. परमार्थ पिकला आमचा. तोपर्यंत आम्हाला केसभर एवढी अडचण आली नाही. का? रात्री नाव घेऊन झोपलो तर 12 तास देव आणि संत आमच्या जवळ होते. उठल्या उठल्या नाव घेऊन त्या दिनाला आरंभ केला तर दिनभर 12 तास संत आणि देव आमच्या बरोबर होते. 24 तासात संत आणि देव यांना न विसरणारं जीवन हे सज्जन जीवन आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. त्यांना पुण्यवान होता येतं. मग आपल्याला एवढा नियम काही अवघड आहे का? झोपायच्या अगोदर आणि उठल्या उठल्या काही अवघड आहे का? नाही तर काय काय उठल्या उठल्या तर लई मूर्ती आघाव. झोपेतून उठली की रक त्या पांघरायला घेतलेलं पायात ते अडकलेलं तसेच घराच्या बाहेर. आणि मग मंडळी अंगणातून म्हणती बघा आमचं भूत. आता भूत आहे होय. म्हणलं मोकळं करा नाही तर कुणाच्या अंगात शिरण. त्याला पायात अटकलेलं कळाना काही कळाना. झोपेतून उठल्या उठल्या अंथरुणाचा लगेच त्याग करून पटकीन निघायचं नाही. विज्ञान सांगतो तुम्हाला निघायचं नाही तसं. आता आपण गाड्या चालवतो सगळे. गाडी सुरू केल्या केल्या 4था 5वा गिअर टाकतो का?
टाकतो का? पहिल्यांदा कोणता टाकतो? पहिला टाकतो ना. मग उठल्या उठल्याच असं पटापटा चालल्यावर नाही का 5-6 पावला तर चक्कर यायची आणि पडायचं. हे स्थिर झालेलं असतं आणि एकाएकी इतकं धरपडून चलत असतात का? नाही. अगोदर उठून बसायचं, याला चालू करायचं, सगळीकडे याचं सर्क्युलेशन चालू झालंय का बघायचं, आणि तिथून पुढं उठून उभं राहायचं मग चालायला लागायचं. असं आहे ते. साध्या साध्या गोष्टी, साध्या गोष्टी. आणि ही जर नित्य नेमावली, नित्य नामावली जर आपण आपल्या चित्तात हृदयस्थ अंगीकारली ना, तर तोच मनुष्य समाधानाला प्राप्त होतो, तोच मनुष्य महालाभ त्याला प्राप्त होतो, तोच मनुष्य पुण्यवान होतो, त्याच्या जीवनात विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचं ठिकाण कुठं आहे? विश्रांती बाहेर मिळत नाही, कळालं का? विश्रांती आत आहे, ती आतली आत घ्यावी लागते. बाहेरच्या साम्राज्याने विश्रांती मिळत नाही. अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, एकाग्र झाली की झोप लागली. म्हणून हे एकाग्र होण्याची जी काही साधनं आहेत, उपाय आहेत, ती संतांनी सांगितली, तुमच्या आमच्या सर्व मनुष्य मात्रांकरिता सांगितली. आपण ती अंगीकारावी. सर्व दुःखाचा भाग मगाशी बोललो मी, हा कर्मदुसंगाचा भाग आहे. जो सुखाचा भाग आहे तो पुण्यकर्माचा भाग आहे. आपण तो कसा करायचा याचं स्वातंत्र्य आपल्याला देवानी इथे दिलेलं आहे. देवानी सामुग्री एवढी दिली, पण ह्या सामुग्रीचं संचालन कसं करायचं याचं स्वातंत्र्य दिलं. काय दिलं? स्वातंत्र्य दिलं. तुम्ही म्हणाल कळालं नाही, जरा सोपं करून सांगा. सांगतो. गाडी शोरूम मधून घेतली तर शोरूम वाले आपल्याला ड्रायव्हर सकट गाडी देतात का नुसती गाडी देतात? काय देतात? गाडी देतात का ड्रायव्हर सकट? काय देतात? फक्त गाडी देतात. मग ड्रायव्हर आपण राहायचं का दुसरा ठेवायचा, का रस्त्याने चालवायची का काट्यात घालवायची, कुणी ठरवायची? तसं त्यांनी शोरूमची गाडी दिलेली, आपण बघा कुणीकडे चालायची, याचं स्वातंत्र्य भगवंताने दिलेलं आहे. आणि जे त्याला कळालं तो पुण्यवान आहे. विठाला आणि चुकीचं करायचं नाही. लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट चुकीची करायची, कळत असल्यावर तर करायचीच नाही. अनावधानाने जर घडलंच तर जाऊ द्या, अगंतुक आहे. पण कळाल्यावर तरी चुकायचं नाही. हो. आणि कळून चुकला त्याचं जे काही प्रायश्चित्त असन, फल असन, ते द्विगुणित होतं, दुप्पट होत असतं. तुम्हाला कळण्यासाठी उदाहरण सांगतो. कळून चुकायचं नाही. तर कुणाचं नाम निर्देश करत नाही. एका गावामध्ये किराणा दुकान होतं. किराणा दुकान बिचारा त्या दुकानदारांनी चालवायचं आपलं काय तेल मीठ साखर काय असेल ते. पण एक जणाने त्याच गावामध्ये असा काही संकल्प केला, संकल्पना केली, मला असा धंदा करायचा की जो आतापर्यंत कोणीच केला नाही. माणसं धंदा करत असताना करायचं ठरल्यावर नवीन शोध येतात. नवीन, हे कोणाकडं आहे का, हे आपलं चलन का, असं. मग त्यांनी बी संकल्पना केली नवीन धंदा करायचा. नवीन धंदा काय करायचा? म्हणलं ह्या असल्या तोडक्या मोडक्या ह्या वस्तू चांगल्या वांगल्या ह्या विकायच्याच नाहीत. मला माणसाला पोषक असलं पाहिजे, त्यांनी जरूर घेतलं पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे, आणि त्यांनी घेतलेलं घरातल्याला आवडलं पाहिजे, आणि घरातल्या सकट बाहेरच्यांचा फायदा झाला पाहिजे. असा धंदा करायचा म्हणला. सांगितलेलं लक्षात राहते तुमच्या स्टेप. द्या सोडून नाही राहिलं तर लय टेन्शन नका घेऊ. काय करायचं? आणि मग त्यांनी धंदा असा करायचा ठरवलं, लोणी विकायचं. आता लोण्याचा धंदा केलाय का महाराज कुणी आतापर्यंत? इकडं विकते का लोणी कुणी? तूप विकते, दही विकते, ताक विकते, दूध विकते, पण लोणी त्यांनी लोण्याचा धंदा.
2-4 किलो लोणी आपलं त्या बरणीत भरलं, गावभर हिंडायला लागला. लोणी घ्या लोणी, लोणी घ्या लोणी. लोक म्हणले तूप विकित होते, दही ताक, आता ते लोणी नवीनच आणलंय हो. म्हणला धंदाच नवीन आहे हो, तुम्ही लक्षात घ्या म्हणला. अरे बाबा तूप विकायचं, दूध विकायचं, तुपात भेसळे म्हणला, दुधात भेसळे, दह्यात भेसळे, ताकात भेसळे, लोण्यात भेसळ करू शकत म्हणून ओरिजिनल माले घ्यायचा का बघा. लोक कोणी मनगटाला पुसायचे, श्वास घ्यायचे, कसं भाव काय ठरवायचे, काही घ्यायची काही नाही. पण एक किराणा दुकानदार होता, त्यांनी पहिला आवाज दिला, बोलून घेतलं. म्हणले बाबा लोणी, म्हणले हो. ओरिजिनल, म्हणले हो. काय किलो आहे? 1000 रुपये किलो आहे. म्हणले दे 1000 रुपयाचं. लोणी 1000 रुपयाचं मोजून घेतलं, 1000 रुपये त्याला देऊन टाकले. त्याने त्याच 1000 रुपयाचा तिथं किराणा घेतला. किलोभर साखर, किलोभर तेल घेतलं, किलोभर शेंगदाणे घेतले, किलोभर गरा घेतला, असं 1000 रुपयाचं साहित्य घेतलं. ते म्हणले तुमच्याकडं लोणी बरंच आहे का? हो म्हणले, दररोज किलो 2 किलो तयार होते. म्हणले असं करा, दररोज किलोभर लोणी मला आणून द्यायचा म्हणले, दररोज, आणि 1000 रुपये घेऊन जा. याला वाटलं काय कमाल, रतीब लागला. म्हणले डेली आणायचं आणि 1000 घेऊन जायचे, हिंडायचंच नाही. बघा म्हणले देव देतो, ते मनात असं म्हणून गेलं ना. दररोज किलोभर लोणी आणायचा आणि त्याला द्यायचा, 1000 रुपये घेऊन जायचा. 2 महिने झाले. किती? 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर त्या दुकानदाराचा जोडीदार काउंटरला असं हात टिकून उभा राहिला होता. याने आला, आपला नित्यनेमाने लोणी दिलं, याने काय मोजलं नाही, काय नाही, घेतलं, 1000 रुपये दिले, तो निघाला. जोडीदार म्हणला दुकानदाराला, काय भानगडे? म्हणला काय नाही. म्हणले 2-2.5 महिन्यापासून घेतोत. म्हणले विश्वास आहे आमचा. अहो म्हणले मोजून तर बघा जणा, विश्वासराव पानिपतच्या युद्धात गेलेलं तुम्हाला माहित नाही का? शेणी काढलं बघा टुकरून, त्याच्या डोक्यातच नव्हतं. म्हणले मग मोजून काय घ्यायची गरज नाही. अहो मोजा म्हणले, मी म्हणतोय म्हणून. त्याने ते लोणी मोजलं, 100 ग्रॅम कमी भरलं. किती? 100 ग्रॅम. 900 ग्रॅम भरलं. याने आवाज दिला, इकडे म्हणले. असा डोळे झाकून टाकलेला विश्वासघात करीत असतात का? कळतं तुला? काय बोलावं तुला? आता बोलून काय उपयोग आहे? तुझ्यासारखा मूर्ख नाही, तुझ्यासारखा अमका नाही, तमका नाही. त्याने सांगितलं दुकानदार, जास्त बोललात इथपर्यंत ठीक आहे, आता पुढं बोलू नका, बोलणं पुष्कळ झालंय. काय बोलणं पुष्कळ झालंय? 2.5 महिने झाले 100 ग्रॅम लोणी कमी घातलंय म्हणले, आणि बोलू नका म्हणतो? एवढा विश्वासघात केलास? हे दुकानदार त्याला बोलतोय, ते लोण्यावालं दुकानदाराला म्हणतंय, माझी काही चूक नाही, पहिल्या दिवशी जो किराणा नेला त्याच्यातला जो गरा घातला होता त्यांनीच मोजून आणीत होतो म्हणला, माझा दोषच नाही म्हणला. तो गरा जीव दिलता का म्हणला किलोभर, त्यांनीच मोजित होतो आणि तुम्हाला आणून घालीत होतो. दुकानदाराने कानाला चिमटा घेतला. गरा 100 ग्रॅम एकदाच कमी दिला, 2.5 महिने लोणी 100 ग्रॅम कमी घ्यावा लागलं. विठाला मग प्रपंचात जी माणसं उलगडणार का, ती ह्यानीच उलगडणार. हो महाराज, मोठ्या शिडीने वर चढते आणि बारक्या शिडीने टुपकीन खाली येते. सबशिडीचा खेळ माहिती ना? सबशिडीचा. रस्त्याने चालला होता माणूस, त्याला 100 रुपयाची नोट दिसली. जाऊन द्या म्हणला, कोणाची पडली असं, आपली तर नाही, कीर्तन ऐकून चाललो म्हणला, कीर्तनात आत्ताच सांगितलंय. नकोच म्हणला, आपली नाही, कशाला घ्यायची? जसा नोटाच्या जवळ येईन तसा त्याच्या मनात यायला लागलं, कुणीतरी उचली नस ना म्हणला. मग घेतली म्हणून काय झालं, कुणीतरी उचलीनच म्हणला. जसा जवळ आला तशी त्याने उचलिलीच. उचलली चुकीचं नाही, पण उचलून स्वखर्चासाठी खर्च केली, ती कुणाची असेल ती दिल्याशिवाय सुट्टी नाही. मग सज्जन वृत्ती कोणती? ती उचललेली 100ची नोट मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये समर्पण केली. देवा तू दिलेला असेल, कोणाचं हरवलेलं असेल तुझ्या स्वाधीन, ज्याचं त्याला दे. याचं नाव आहे सज्जन.
त्याच्या जीवनात विश्रांती मिळते, त्याच्या जीवनात समाधान मिळतं. म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, विश्रांतीचा ठाव, 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 ओ विश्रांतीचा ठाव, 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 आई संताची भाव, आई संताची भाव, हे आई संताची भाव, 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 गे माझी वाजा तोटे, गे माझे वाजा तोटे, गे माझे वाजा तोटे, गे माझे वाजा अशी जीवनात विश्रांती, समाधान, सौख्य प्राप्त होण्याकरता संत चरणारविंदी समर्पण भाव असला पाहिजे. म्हणून संता या भजावे सर्वस्वेशी. आता याच्यात क्लिष्ट चिंतनाचा जर विचार केला, संताच्या अंगसंगाची संगत, संतांच्या वचनाची संगत, संताच्या आचाराची संगत, संत विचाराची संगत, संतांच्या कार्याची संगत, बघा संत वाङ्मयीन संगत, असे बरेचसे संगतीचे प्रकार आहे. संतांचं अंग जरी स्पर्श झालं तरी जीवनामध्ये ज्ञानोबरांनी फायदा सांगितलाय. संताचे अंगल की पापा ते जिनने गंगे. व नेहमी सांगायचे काय की तीर्थामध्ये दोन प्रकार आहेत, एक चित तीर्थ आणि दुसरं भौम तीर्थ आहे. भौम तीर्थामध्ये पाप नाश करण्याची ताकद आहे, पण पाप वासना घालवण्याची ताकद नाही. चित तीर्थामध्ये पापासह पाप वासनेला घालवण्याची ताकद आहे. म्हणून संत हे चित तीर्थ आहेत. आणि गंगा, भागीरथी, यमुना, सरस्वती, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, गंगा मैया हे भौम तीर्थ आहे. कळालं का? म्हणून तुम्हाला भौम तीर्थाचा महिमा सांगितला. हे दोष नाहीसे करतात, पण दोष निर्माण होणारी वासना नाहीशी करीत नाही. म्हणून तर चंद्रभागेमध्ये सतत भिजू घातलेले चंद्रभागेतले पैसे काढणारेच पोरं आपले कपडे चोरीत. आपले कपडे कोण नेत? चंद्रभागेत बुटकुळ्या मारणारे. म्हणले महाराज तुम्ही म्हणतात पाप जातं, यांचंच कसं जायना? यांचं पाप गेले, वासना गेलेली नाही. तीर्थात भिजू घातला पाप जाणार, वासना नाही. वासने स पाप घालायचंय तर स्नान आणि संत दर्शन. म्हणून इंद्रायणी ज्ञानोबा आहे, इंद्रायणी तुकोबा आहे, गोदावरी गंगा नाथ महाराज, चंद्रभागान पुंडलिक राय. संत इतके श्रेष्ठ आहेत आपल्या संप्रदायामध्ये. ऐका, देव झाल्याच्या नंतर काहीतरी व्हायचं बाकी आहे, पण संत झाल्यावर पुन्हा व्हायचीच बाकी नाही. देव झाल्यावर पुन्हा संत व्हावं लागतं.
देव झाला, शरण आलेल्याचा उद्धार आहे, दुष्टांचा संहार आहे, धर्माची स्थापना आहे. अनेक प्रकारचं विस्तारित चिंतन करता येईल आपल्याला. पण संत झाल्याच्या नंतर जडमुडांचा उद्धार हे समत्व देवाकडे नाही. कळालं का? उद्धराया जन जड जीव याच्याकरता हे संत विभूती आहे. आणि म्हणून या संतांचं नाव जर घेतलं तर मनुष्य पापमुक्त होतो. संतांच्या नावामध्ये शक्ती आहे की तो पुण्यवान होतो. संतांचं नाव घेतलं तर त्याला महालाभ प्राप्त होतो. संतांचं नाव जर घेतलं, संत चरण समर्पण जीव झाला तर त्याला समाधान मिळतं. असा अभंगाचा सारांश आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकले, माझं काम झालंय, तुम्ही काय करायचं ठरवायचं. बरोबर आहे का नाही? मी असं एका कीर्तनात म्हणलो, आता महाराज तुमचं काम झालं ना, आमचं सुद्धा काम तुम्हाला वाट लावलं की झालं. झाले दोन्ही मोकळे. काय दुसरं तरी काय काम असते? बरोबर आहे का नाही? पुन्हा उद्याची येणारच आहेत, हे का नाही? हा वृत्तीचा विषय, अंतकरणाचा विषय. आपण दैनंदिन ही विचारसरणी जोपासू शकतो. लहान थोर सर्वांसाठी. बघा, लहान लेकर आहेत. एका वरिष्ठांच्या मुखातलं ऐकलेलं सांगतो. ही विद्यार्थी वर्ग आहे. वृत्ती बाह्याकार झाली की स्मरणशक्ती हरवते. कमी होत नाही, हरवते. हरवणं म्हणजे त्याशी विस्कळीत होतं स्मरणशक्ती. आणि स्मरणशक्ती हरवल्यासारखी झाली, विस्कळीत झाली की जो आकलन करण्याचा विषय तो काही पक्का पाठ होत नाही. आणि स्मरणशक्ती ज्याला एकाग्र करायची, एकाग्र, त्याने फक्त संतांच्या नावाचा जप करायचा. एक पाठी झाल्याशिवाय राहत नाही. एक पाठीच. मग किती करायचा? का दिवसभर जपच करायचा? हे सांगा महाराज. अजिबात नाही. मी मगाशी सांगितले तसा एक नित्यनेम करा. किंवा उठता बसता चालता बोलता हसता खेळता काय करा? संतांच्या नामाचा जप करा. श्री तुकोबराय, श्री ज्ञानोबराय, माऊली, श्रीनाथ महाराज, जय श्री निळोबाराया, अशा प्रकारच्या नामाचा उल्लेख केला पाहिजे. आपण निळोबारायाच्या परिसरातले. बरोबर. अशा संतांचं, सज्जनाचं नाव घेतलं की आपल्या जीवनातला कार्यभाग फलिद्रूप झाला, सौख्य जीवनामध्ये प्राप्त होतं, असं मला सांगायचं आहे. म्हणून झालेली या अभंगाची चिंतन सेवा संत चरणी, भगवंताच्या चरणी समर्पण करायची. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलंय. आणि ऐकलेले विषय मी अवघड याच्यात काही बोललो नाही. मी एका कीर्तनात एक अवघड प्रक्रिया थोडीशी सांगितली होती, सिद्धांत दृष्टांत. तर कीर्तन झाल्यावर दोन माणसं म्हणले, दोघ जण मला विचारायला आले. म्हणले तो विषय समजला नाही. म्हणले महाराज तुम्ही ते आम्हाला सांगा बरं समजून. तर त्यांच्या दोघाच्या इकडून दोघ जण उभे राहिलेले होते. मी म्हणलं काय विषय तो सांगा, मी समजून सांगतो पुन्हा मला जर आला तर. मग तुम्ही आत्ताच कीर्तनात सांगितलंय म्हणले, तेच विचारायचंय. म्हणलं सांगा. त्या दोघांनी सांगायला सुरुवात केली. इकडचे दोघं म्हणले हे ते कालच्या कीर्तनातलं होतं. म्हणलं आजचं संपलं तरी कालच्याच कीर्तनात आहेत का? असं बी नाही झालं पाहिजे. जिथली तिथं असावं. कळालं का? कीर्तन संपल्याच्या नंतर पुन्हा काहीला आपले आपले घर सापडत नाही. नाही सापडत. तेवढ्यात लाईट जावा मग तर विचारूच नका. हा, एका माणसाने एकदम वयोवृद्ध म्हाताऱ्याचा हात पकडीलाय आणि चल पटपटा, चल पटपटा म्हणला. तुम्हाला नेतो कुठं? मी पाऱ्यावर असतो. पारा करायला म्हणले इथं. आता अंधार पडल्यावर का माणसं ओळखत का? सांगा. नाही. ही चित्ताची एकाग्रता करून आतले आत समाधान लुटण्याचा विषय म्हणजे तो परमार्थ विषय, परमार्थ क्षेत्र आहे. आपण सर्वांनी अगदी गुण्यागोविंदाने आणि प्रफुल्लितपणाने श्रवण केलं. तुम्हाला धन्यवाद देतो. आमची सर्व महाराज मंडळी यांनीही
खूप आज दगदग एवढी झाली तरीही सुंदर अशी उत्साहपूर्व साथ दिली. मृदंगाचार्य एकदम जीवलग दोस्त आहेत आपले. फक्त त्यांना एवढंच सांगणं आहे माझं, पकवाज वाजवायचा आहे तुम्हाला, हे जरा रुंदलं पाहिजे थोडं. बरोबर आहे की नाही महाराज? मी पकवाजाला लय समजून सांगत असतो. खिशात खायचा माल ठेवायचा, हे बारी बारी मोबाईल घेते, त्याला आपलं काय करावं त्याला काय? अरे याच्यात काजू बदाम घाला, खाना कना कना जेवायला काय करायचं दुसरं? ते दिलं टाकून, हे करो स्क्रीनचा पाहिजे. अरे करतो काय त्या करोला? पारेकऱ्यानं डकलेली तर पडलाय खाली. मजबूत पाहिजे, मजबूत. खायला ढिलं पडायचं नाही. हे आम्ही कमी करायसाठी झटतो तर नाही, वाढायसाठी झटून वाढाना. फरक हाय. बरोबर आहे का नाही? म्हणून समाधानकारक राहायचं, पुष्टीवर्धक खायचं. या बाजरीच्या भाकरी नुसते ढकून चुरान वार करायला लय आवडत. हे वार करायला लय आवडत. वारकरी लागले ना उन्हाच्या कारात वरगडायला, झेंडा एकीकडं वारकरी एकीकडं. असं नाही झालं पाहिजे. असं मजबूत चांगलं उत्तम प्रकारचं नियोजन आणि हरिभक्तीपरायण परमस्नेही विष्णू महाराजांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आता मी प्रथम आलोय गावात. माझा आगावपणा काही दाखल नाही, मला इथले रस्ते माहीत नाहीत महाराज. हो, आपलं सुतानी झालं आपला खेळ. रामकृष्ण हरी. भजन करा सर्व. विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार, विठोबा रघुमार, विठोबा